नमस्कार. हा पुरोगामीपणा आहे का? गेल्या 4 दिवसांपासून कॅप्टन खरात प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे आणि त्या कॅप्टन खरातपेक्षा चर्चा होत आहे ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची. किती विरोधाभास आहे हा. 10 दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी मुलीला लग्नात संविधान द्या, धार्मिक पुस्तके पोथ्या देऊ नका असं सांगत होत्या. त्याच चाकणकरबाई स्वतः मात्र भोंदू बाबाच्या पूजेत गुंतलेल्या होत्या. हा प्रकार म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता उत्तर द्यावं लागणार आहे की हा पुरोगामीपणा आहे का? रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत, पण त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या पण आहेत. राज्याचे अत्यंत कार्यक्षम नेते उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या रुपाली चाकणकर अत्यंत विश्वासू होत्या. म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर वादात दादांनी नेहमीच चाकणकर यांची बाजू सांभाळली होती. जे दादा हा महाराष्ट्र पुरोगामी आहे सांगत होते, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण होत नव्हतं, त्यांच्याच पक्षातील एक नेत्या अंधश्रद्धेचा बाजार मांडतात, हा केवढा विरोधाभास आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर 2 दिवसांपासून त्या कुठं आहेत हे कुणाला माहिती नाही. त्यांनी आवाक्षर बाहेर काढलेलं नाही ना एखादी सोशल मीडियावर पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे. पण त्या दोषी आहेत की नाहीत हे तपासांती सिद्ध होईल. पण आज खरे आव्हान आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यापुढे. त्यांनी याबाबत व्यक्त होण्याची गरज आहे. रुपाली चाकणकर यांना निर्दोष सिद्ध होईपर्यंत कोणत्याही पदावर राहू नये असे आदेश त्यांनी काढण्याची गरज आहे. आज दादा असते ना तर त्यांनी नक्कीच हे केलं असतं. आपल्या तोंडून चुकून चुकीचा शब्द गेला म्हणून राजीनामा देणारे अजितदादा यशवंतराव चव्हाणांच्या स्मारकापाशी बसून आत्मक्लेश करून घेतात. इतक्या संवेदनशील नेत्याच्या निकटवर्तीय असणाऱ्या नेत्या चाकणकर यांच्या हातून जे घडले आहे त्यावर कारवाई ही सुनेत्राताईंनीच करावी अशी अपेक्षा आहे. माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.